हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभाग पदभरतीच्या गट क आणि गट ड चे जवळपास सर्व निकाल लागलेले आहेत। तर त्यानंतर पुढील प्रक्रिया काय असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कधीपर्यंत बोलवण्यात येणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत या संदर्भातील महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइज, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड चे जवळपास सर्वच निकाल लागलेले आहेत। हे निकाल लागल्यानंतर बऱ्याच उमेदवारांची जी निवड आहे ती या पदांसाठी झालेली आहे। तर आता ही अंतरिम निवड सूची जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विविध संवर्गांची, तर ही फायनल असणार आहे का? तर गाइज, अंतरिम निवड सूचीमध्ये ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची निवड यादी ही प्रसिद्ध केल्या जाणार आहे ज्या उमेदवारांची नियुक्ती होणार आहे त्यांची। तर गाइज, त्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। पुढील येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात माहिती मिळणार आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कशा पद्धतीने माहिती मिळू शकते, एक तर तुम्हाला ईमेल येऊ शकतो किंवा SMS द्वारे तुम्हाला माहिती मिळू शकते, किंवा तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर माहिती देण्यात येणार आहे की एवढ्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि या उमेदवारांना या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या दिवशी जायचं आहे। तर त्या संदर्भातील अपडेट ही तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा दिल्या जाऊ शकते। जेव्हा केव्हा या संदर्भातील कुठलीही अपडेट समोर येईल तेव्हा मी ती माहिती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर गाइज, अशा पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आता एक नवीन वेळापत्रक हे प्रसिद्ध केले जाऊ शकते। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणती महत्त्वाची डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे या संदर्भात ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन चेकआउट करू शकता। तर गाइज, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत तुमच्या कॅटेगरीशी रिलेटेड, तुमच्या एज्युकेशनशी रिलेटेड हे सर्व तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। एक झेरॉक्स कॉपीजचा पूर्ण बंच आणि एक ओरिजिनल कॉपीज तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। आणि त्यानंतर ज्या उमेदवारांचे डॉक्युमेंट क्लिअर असतील, ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करेक्टली होणार आहे, त्यांना त्याच क्षणी नियुक्ती सुद्धा दिल्या जाऊ शकते, निवड यादी सुद्धा प्रसिद्ध केल्या जाऊ शकते। कारण की मागील जर का आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चेकआउट केले तर गट क आणि गट ड चे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहेत आरोग्य विभागाचे, हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लगेचच त्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे जे उर्वरित संवर्गांचे आता निकाल लागत आहे या सर्व संवर्गांचे सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लगेचच तुम्हाला नियुक्तीचे आदेश दिले जाऊ शकतात। त्यामुळे सर्वांनी आपले डॉक्युमेंट्स जे आहेत हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी रेडी ठेवायचे आहेत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ एक वेळा चेकआउट करून घ्या आणि सर्व डॉक्युमेंट्सचे बंच जे आहे ते तुमच्याकडे रेडी ठेवा। जेव्हा केव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे काही वेळ आहे किंवा स्थान आहे त्या संदर्भात माहिती ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा अपडेट केल्या जाईल किंवा तुम्हाला ईमेलद्वारे सुद्धा कळवण्यात येईल। तर त्या संदर्भातील कुठलीही नवीन अपडेट समोर आली तर मी ती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर गाइज, आय होप की तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील। तरीसुद्धा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात। त्यानंतर या व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थैंक यू ऑल। पूछा गया था x²/yz, तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।